होळी भाविक हे जुनाट चांगली होय तैसी केली भक्ती भावी मनोनी चिंता नाही आम्हा दासा नव्यो गर्भवासा जन्म गीता आपुरी इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखी मनोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म गीता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबतैरा मनोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म गीता विडाला महायुग पेटे तटे भीमरुद्धं ओरं पुण्डलिकाकुलिन्द्रैः समागत्यतिष्ठं रमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं हे पांडुरंग करो प्रथम समार पांडुरंग करो प्रथम पांडुरंगाकर प्रथम नमन नुसरी चरण संगाच्या त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुंजेती नमस्कार होणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा बोलत वचनाति भाविका हे दानी तुम जानास त्याची आस गुरु
लागलो आता विनोबाग विलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान देवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती हे दुःख शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावा व्यासपटा शरण शरण एक नाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा अनादि अंबिका भगवती बोल परणी घेवणी हाती पोत गावाचा पादळती उद उद भक्त नाचती गोंधळा येई व जगत मस्तक हे पायावरी यावर घरी संताचा भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे गेले भक्ती भावी मनोनी चिंता नाही आम्हा दासा नव्य गर्भवासा जन्म गीता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिविक करता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महानिर्वाश असणारे जगद्गुरु तुकाराम यांचा चार चरणाचा अभंग आपल्या शिवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबराय काय म्हणतात तर ऐका. काही असे अभंग निर्माण तुकोबरांचे झालेले आहेत की प्रसंगानुसार. हा सुद्धा अभंग प्रसंगानुसारच निर्माण झालाय. कारण हा अभंग नास्तिकासाठी सुद्धा नाही. हा अभंग
नास्तिकासाठी सुद्धा अभंग नाही. मग कोणासाठी आहे? जो उच्च स्थितीला प्राप्त झाला, चौथ्या स्थितीला, त्याच्यासाठी अभंग आहे का? जो मुक्त झालेला आहे त्याच्यासाठी सुद्धा हा अभंग नाही. मुक्त झालेले असून त्याच्यासाठी सुद्धा नाही. मग कोणासाठी आहे? यांच्यासाठी अभंग आहे की जे भक्ती करतात, सेवा करतात, पूजा अर्चा करतात, भजन करतात, पण त्यांना देवाची प्राप्ती नाही. अशांसाठी हा अभंग. विठ्ठल विठ्ठल हो महाराज, कसा आहे तुमचा देव असा प्रश्न विचारलेला आहे. मग आमचा देव असा आहे, भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. याचा बेस कमी करावं. ट्रबलच राहू द्या, गेन ट्रबल. थोडा रोल मार म्हणून कुठे ठेवायचं म्हणलं. विठाल विठाल भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. आम्ही जशी प्रकारची भक्ती करू तशा प्रकारचा तो होतो. म्हणून आम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता नाही. मनोनी चिंता आम्हा दासाला कुठल्याच प्रकारची चिंता नाही. कशाची महाराज? गर्भवासाची सुद्धा आम्हाला भीती नाही दासांना. नभ्यो गर्भवासा जन्म घेता. मग काय करतो आम्ही? आमच्या इच्छेप्रमाणे येतो आणि इच्छेप्रमाणे येऊन गदारोळ म्हणजे काय परमार्थ करतो. आपुल्या इच्छा करू गदारोळ. कधी मधी नाही, तो भोगू सर्व काळ सर्व सुखी. सुखाने आम्ही गर्भवास भोगतो आणि येतो. कशासाठी? भजनासाठी. नवे नवे हे करत असताना देवही आम्हाला विसरत नाही आणि आम्ही सुद्धा त्या देवाला विसरत नाही. म्हणून आम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता नाही. असा या अभंगाचा सरळ अर्थ. अभंगाचा अर्थ, अभंगाचा अर्थ आता काय करावं? अभंगाचा अर्थ बोला ना. बोलत नाही म्हणजे मौन असतं का त्यांचं? कीर्तनापुरतं. विठाल विठाल शिवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादानं, हनुमंतरायाच्या आशीर्वादानं, पद्मावती मातेच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी श्री संत महंत आनंद आश्रम स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी हरिभक्त परायण बबन महाराज डगे यांच्या प्रेरणेनं समस्त ग्रामस्थ, घुसखोरीकर सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्यानं चालत आलेला नाम यज्ञ वर्ष 40. बरोबर ना? 40 वर्ष सप्ताहाला झाले. या ठिकाणी सर्वांच्या मदतीनं, सर्वांच्या सहकार्यानं, कारण एकल्याचा नव्हे खेळ म्हणून वेळ मिळविला. एकल्याचा खेळ नाही बा. सगळे लागत गाडी ऐका नाही. कबड्डी खेळताना एका गाड्यावर भागत आहे, नाही जमत. खो खो एकटाच उड्या हाणीन का? नाही जमत. म्हणून भगवंतांनी सुद्धा गोपाळ सगळे एकत्र केली. हो नाही तशी येणार. मग शौर्य मंडळ स्थापन केलं. चला तुम्हाला घरी दूध कोणी खायला नाही का? माझ्या बरोबर चला. याल तरी अवघी माझ्या माझी देतो. हे काल्याच्या दिवशी ऐकायचे. पण सगळे गोपाळ एकत्र केले. एकल्याचा नव्हे खेळ बा. म्हणून या ठिकाणी याही वर्षी
सर्वांच्या सर्व सहकार्य सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालत आलेला हा नामयज्ञ जुना सप्ताह आहे. हे का नाही? मी लय लहान होतो, लहान म्हणजे तरी आपल्या लहान म्हणजे लई बी लहान नव्हतो. आपल्या जुन्या भाषेत मग वाढमा होता म्हणजे 19-20 वर्षाचा होत. म्हणून या तुम्हा सर्व घोसपुरीकरांचं प्रेम आणि माऊलीने फोन केला. माऊली म्हणे महाराज दगे बाबा गेले त्यांच्या पाठीमागं तुम्हाला यावं लागेल. म्हणलं मला बी जायचं काय, कारण असं आहे माऊली झालं राजू झालं हे लहान लहान लाडके होते माझे. आळंदीला आले, आळंदीला काही दिवस राहिले सहवासामध्ये. फार तर रक्तातच लागतो बघ. कशात लागतो? रक्तातच लागतो. नवे नवे त्यांची परंपराच आहे बा. माझ्या वडिलाशी तुझे चरणात सेवा मानो. परंपरा खालचा सुद्धा खालचा दोन वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा आहे बघ पूर्वीपासून. धरावं तुमची इच्छा. मी भेटतोय का मग माहिती का ते वर चिठ्ठी करली मला काय राहत नाही. पण परत एकदा नंतर टाकी टाका पहिल्याने एकदा वाचून आलोय ना असं बा असं पुढं बोलणार आहे. म्हणून सर्वांचं तुमचं प्रेम आहे. एकदा पलीकडच्या सप्त्याला एकदा हे माऊली आणि राजू दोघं आलते भाऊ भाऊ. गोकुळाष्टमीचा सप्ताह आमचा चालू आणि हे दोघं आले न्यायला. पूर्वीचं काय गाड्यात होत्या थोड्या एसटीने आले हे. म्हणजे महाराज तुम्हाला यावं लागणार. म्हणलं माऊली आमच्या गावचा सप्ताह आहे लोक काय म्हणतील मला. त्यांनी काही म्हणून अरे लोक एवढं विचित्र आहेत गावचा सप्ताह सोडून गेला म्हणजे तिकडे वावा जास्त गावाडे काय. पण हे म्हणले महाराज तुम्ही जर आले नाही. म्हणलं माझं काहीच नाही आमच्या भजनी मंडळाला विचारा. भजनी मंडळ एका बाबाकडे गेले हे म्हणले बाबा महाराजांनी न्यायला आलोय. म्हणजे अजिबात जमणार नाही. ते म्हातारा कडकच होतं जरा गेले ते या वर्षी जमणार नाही. म्हणले बाबा उगले महाराज जर आले नाही तर लगेच मंडप मंडळायला सांगितलं तिकडं लगेच दारूच्या बाटल्या घेऊन जातो. फार मोठाच गडी होता हा. दोघं आडमोठे म्हणले बाबा सप्ताह पण नको करू घेऊन जाय महाराज. मग राजूकडून आम्ही निघालो रस्त्याने. पण काय गाडीची सोय नाही. पण एक मुस्लिम होता आमच्या गावातला रहीम भाई ते तिकडून आला. त्याने मला शाहूबावला यायचं का म्हणलं हा. हे म्हणलं तुझा साखर झाली गाडीच नव्हती. शाहूबाव निघालो त्याच्या गाडीत बसून. आता तू मुसलमान बरं का त्यामुळे पण तो म्हणला कुठून आले तुम्ही. म्हणजे आमच्या गावात मामाच्या गावून आलो म्हणे त्यांच्या. बर म्हणे मामाच्या गावून आले पण महाराजाला घेऊन चालले आमच्या. कोण बोलतोय त्याने आमच्या महाराज घेऊन चालले पण महाराज परत काल्याला मागे आले बाई.
आवडच आहे वय दाढी बाबाला बाबा मी जाऊ द्यायला नाही म्हणजे पण त्या काळामध्ये इथं मस्त मनोरे वगैरे खेळलो महाराज मनोराच गेला म्हणून मीच राहिलो एकट्यावर खूप आनंद म्हणून सर्वांचं प्रेम आहे मला एकच सांगायचं बा जसा तुकोबरायचा अभंग हे विनाकार्याचा अभंग ध्यानात होता माझा पहिला त्याने तुम्ही अभंग घेतला होता काय सांगू आता संतांचे उपकार आहे का नाही एवढं ध्यानात आहे म्हणजे माया पण ही नाही यायच्या आधी सावध राहायचं बरं का नवीन विनाकार्याने तुम्ही चावडीवर दराडा टाकलाय चौकदाराला माहिती फक्त ही ना ठेवून दिल्यावर मग मला ना तुम्ही माया बरोबरच निघाले बोलून आता काय करा हे समाजात बी कमून बोलायचं माहितीये का असे माणसं सुधरत येत विठाला विठाला त्यांनी वरून शाबू मला असा हाणला की म्हणले आपण जुने जोडीदार आहेत त्या गोष्टीसाठी नाही परमार्थात इथं आल्यानंतर नियमाचं पालन करायचं तुम्ही इथून बाहेर गेल्यानंतर मग बदल करा म्हणजे बदल नाही सुधारलंच पाहिजे म्हणून असो काय घेऊ नका जोडीदार म्हणूनच बोललो ना मी बी असो म्हणून सुंदर असं वातावरण या ठिकाणी सुंदर वाजवणारे महाराज नावच काय आहे काय नाव आहे वाजवणाऱ्याचं नामदेव महाराज नामदेव नाव म्हणजे काय सोपं आहे काय सोपं नाही महाराज नामदेवानी कीर्तन करावं आणि देवानी नाचावं महाराज एवढं नाचावं का पितंबर गळून गेला तरी भान नाही नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवायचे बोले कबीर सुंदर मृदंग वाजवतात काय वाजवलं त्यांनी मृदंग टाळ्या वाजवा मृदंग वाजवणं म्हणजे तुम्हाला माहिती काय पूर्वीच्या काळी 6 बैली नांगर असायचा 6 बैली दिवसभर नांगर हाकणं भाषा समजतील माझी मी नगरातला पाकणातला नाही दिवसभर नांगर हाकणं आणि 2 तास पाकवाद वाजवणं बराबरीच आहे घामाघूम होते आणि तुम्हाला निष्ठच लागत हे थाट काय वाजवतो का नाही झाडधाड ते बोगस धाडधाड नाही ते शब्द आहेत त्याचे काय शब्द आहे काय शब्द आहेत मला तुम्हाला माहिती आहेत का मी बी तेच करीत होतो बऱ्याच दिवस वाजवला मार बोलून गेलो वाजून मला हे काय जमानाकडे धंदावाद लावला का तो सोपं नाही ते ऐकायचंय तुम्हाला पहा तुम्ही कसं वाजवते ते टांगड धा धिंगड धा तिथे किट ते टांगड धा तिकडे ताकड धा तिकड धा आजू काय का तुम्हाला आजू काय करायचंय का अहो हे बोल आहेत काय बोल आहेत ना था किट धुम किट तकिट तका किट तुमचं बरोबर आहे मला वाटलं तुम्ही 16 मात्रेत नेऊन घालता आणि मी अर्धवट म्हणतो ना तुम्हाला काय कळायचं काही वाटत आहे हे निश्चित एवढं काय होतंय
आता साईनाथ महाराज काय गोड म्हणतात महाराज, वंच आवाज आहे महाराज, असंच ओरडत होतो हो मी, जरा कमी वरडा. हा कमी वरडा का म्हणून माहितीये का, एक खटी सर्व्हिसिंग केली बा, कशात कातड वाढलं, वरची टाळू पडली, टाळू पडजीबीची टाळू पडली, टॉयशन वाढले भले एवढले, नाकात हाड वाढले एवढले लांबला, झोपीत दम रोखायला. इथं आलो नगरला, गजानन काशीत कडं चेक केलं तिने, बोगस 18,000 घेतले. परमार्थाचा अनुभव सांगणार आहे तुम्हाला मी. 18,000 घेतले आणि म्हणले महाराज तुमचा आवाज नाही राहणार, पण ऑपरेशन करावं लागेल, 1.5 लाख भरा. काय करा, 1.5 लाख भरा. म्हणलं चला याला सुट्टी, जाते 18,000. मग संभाजीनगरला गेलो, कमान लाईन बाजारला, त्यांनी नुसती 300 घेतली आधी फीची. म्हणला आ करा, आ केलं आणि लगेच मला पडजीबच काढावं लागलं. अरे म्हणलं तो मशीनी तपासलं नाही, काही नाही, लगेच पडजीब काढावं लागलं, बोलताच येणार नाही. म्हणलं चला रंग नंबर लागला. मग गजानन महाराजांच्या मंदिराजवळ संभाजीनगरला आडाऊस हॉस्पिटल आहे, तिथे गेलो. मग त्यांनी परत सगळं दाखवलं, चेक केलं. म्हणले महाराज कशातलं कातड का काढता येईल, मग हाड काढता येतील नाकातली, टॉन्सिल बी काढता येतील, पण ही पडलेली पुढची काय करायची याच. म्हणलं काय राव डॉक्टर, सोपं आहे ना. म्हणले काय सोपं आहे. म्हणलं असं चिमट्याने ओढून घ्या, इथं टाचून टाका, वर वाढलेलं कातड कापून घ्या. हे नाही राव, हे आमच्या अभ्यासात नाही. पण म्हणलं तुम्ही एवढं करा, माझा आवाज जात नाही काहीच नाही. म्हणलं मी जर इमानदारीनं आळंदी ते पंढरी, आळंदीमध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता जर भजन मी केलं असेल तर माझ्या आवाजाला काहीच होणार नाही. कोरोनाच्या आधी ऑपरेशन केलं आणि आता तुमच्या समोर उभा आहे. हे कशाची ताकद आहे, कशाची. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. म्हणून ही मंडळीला जपलं पाहिजे. बरं या मंडळींना ही कलाकार नाही, ही माऊलीची लेकर आहेत महाराज. विठाला म्हणून असो, बराच वेळ झालाय, 1 तास उरला, आठवण रायाशी म्हणजे मला कीर्तनाला उरला. असो पीटी मास्टर मिठू भाऊ आहेत, तात्या तिथं बसलेली. खरंच या तात्याने माऊलीने लेकरासारखा जीव लावला बरं मला. कारण असं आहे, तुम्ही कृतज्ञ नाही झाले बुवा, मला हे सांगायचं होतं. कृतज्ञ झाले नाही, मग कारण का कृतज्ञ केला. म्हणून कृतज्ञ नाही झालं पाहिजे. ज्यांनी सेवा केली परमार्थाची त्याच्यावर कृतज्ञ कधीच व्हायचं नाही महाराज. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग असा आहे की या अभंगामध्ये साधक मंडळी काही तुकाराम महाराजांकडे गेली, काही साधक मंडळी. कारण असं आहे, हा नास्तिकासाठी अभंग नाहीच महाराज. कारण नास्तिकाला देवच मान्य नाही. काय मान्य नाही, देवच मान्य नाही. चुकून नास्तिक जरी याच्यात जरी शिरला तो यातली बाहेर घेऊन जाते, कशातली साथ घेतली. हो, पंढरपूरला जरी निघाला, काय पंढरपूरला, अरे काय बेटा तू इथं काय दगड कमी आहेत की त्या दगडल्या भेटायला चालला, इथं काय नदीला पाणी नाही आपल्या, ते बिघडून टाके द्यायचं. नास्तिकासाठी नाही महाराज. नास्तिक हा नास्तिकच आहे. किती नास्तिक आहे महाराज. कसा आहे तो नास्तिक, तर नास्तिकाचा जर विचार केला, एक मनुष्य जेवायला बसला, पोटभर जेवण झालं, पोटभर जेवण झाल्यानंतर शेवटी म्हणले गुलाबजामू खाऊ. काय खाऊ, गुलाबजामू. गुलाबजामू आवडतो काय मला, गुलाबजामू आणि सिंधू. मग गुलाबजामू शेवटचा खाऊ म्हणला. गुलाबजामू खायला आणि माशीने आज जायला.
माशी गुलाबजामुन सगळंच आत गेला. मग माशीला कोणी निमंत्रण दिलं कधी अजिबात नाही, पण ती गेली बा आत गेल्यावर तिला गप मारावं का नाही. हा तिची हालचाल सुरू केली बा. मग हालचाल चालू केल्यावर तुम्हाला काय माहिती पुढचं सांगू. सगळा जो खाल्ल्याला माल होता तो काय बिचारीने राहून दिला नाही बा, सगळा आहे तसाच नास्ती गई. विठ्ठल विठ्ठल नास्तिकासाठी बी नाही, पण जो मुक्त स्थितीला प्राप्त झालाय, माऊली म्हणतात चौथी याची ठाई काहीच करणे नाही, त्याला काहीच करायची गरज नाही. मग त्याच्या पुढे सगळं शून्य दिसतंय, फक्त देवच दिसतो त्याला. विठ्ठल कारण त्याची स्थितीच अशी आहे, सुखे मी निजून का शून्य सारून ते सुखाने निजलेला आहे तो, त्याला कशाचीच गरज नाही, त्याच्यासाठी हा अभंग नाही. मग कोणासाठी महाराज, काही साधक मंडळी तुकोबरायांकडे गेले. तुकोबरायांकडे गेल्यानंतर तुकोबरायला म्हणले, महाराज आम्ही लई देव पाहिले. काय म्हणले ते? लई देव पाहिले, सगळे देवाची पूजा केली, एक देव सोडला नाही. येशीतला सोडला नाही, येशीतल्या बाहेरला सोडला नाही, रानातला सोडला नाही, आयता तयार झालेला सुद्धा सोडला नाही. आयता तयार म्हणजे काय लागतो तुम्हाला? पोळ्याला तुमचा भाद्रपदी पोळा असतो ना, भाद्रपद पोळ्यामध्ये मळ्यामध्ये नारळ फोडायला जातो माणूस, शेंदूर घेऊन जातो का नाही? शेंदूर घेऊन गेल्यानंतर काय होतं, रानात शेंदूर घेऊन जायचा आणि ते रानातला जो देव आहे त्याचा शेंदूर लावायचा. पण तिथं रानात गेल्यानंतर असं असतंय, तेल शेंदूर सगळं नारळ हे बराच राणा असतो, मग हात पुसायचं नेलेलं नसते. मग तिथं दुसरा दगड पाहायचा, त्यालाच पुसायचा शेंदूर. दुसऱ्या वर्षी पोळा आला का दुसरं बदलून जर एखादा आला का म्हणतो की हा सुद्धा देवच आहे बरं. दरवर्षी किती देव झाले मला माहित नाही, पण त्या देवाकडे गेलो तुकोबरायला म्हणे, सगळ्या देवाकडे गेलो. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरवरी, सगळ्या देवांकडे गेलो महाराज, सगळ्या देवांकडे. जगदंबेकडे सुद्धा गेलो, सगळीकडे गेलो. अनादि रूढ प्रकटरी भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गोडी, त्रिविध तापाची करावया झाडणे, भक्त लागी तू पावसे निर्वाणी. आयच लोग माज लोग मागे प्रत्येक वाराच्या देवाला गेलो महाराज, पण देवाचा अनुभव आला नाही, साक्षात्कार झाला नाही. मग मंगळवार झाला, पांडुरंगाला गेलो म्हणजे वारीला गेलो म्हणे मी बी. पण तिकडं सोहळ्यात जर पाहिलं ना महाराज तुम्ही वारीला, आळंदी बसून देव बसून वारीला येते महाराज बर का, येते पण गाबाळ घेऊन मागे येते. हा लाडू तुम्ही घेते काय? लाडू, बिस्किट, चिक्की, केळ, हा सफरचंद, हा काही काहीला चालता येत नाही ते कोठडी घेऊन. हा
हा भात खात नाही ते महाराज सगळं काय बाळ गोळा केलं आणि घरी घेऊन आला असा वारकरी जमतो का नाही महाराज काही नाही बुधवारच्या दिवशी मी गेलो महाराज गुरुवारच्या दिवशी दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्तात्रयाची मी सेवा केली म्हणले शुक्रवारच्या दिवशी संतोषी मातेची मी सेवा केली पण तीच फुटाने मागायची काय करावा महाराज सगळ्याकडे गेलो हनुमंतरायाकडे गेलो पण हनुमंतरायाची बी भक्ती लई कठीण आहे तिथं काय निर्णय लागला मग म्हणले तिथं जमलं नाही म्हणले आता काय करू चला जाऊ जेजुरीला जाऊ अहम वागा सोहम वागा प्रेम नागाला बारी सांगमत भवनी भजनी लागा हरि गंगा वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची हे अहमदा मोहम्मदा अहमदा मोहम्मदा प्रेम भोली महाराज लय बी नाही म्हणायचं बरं का हे मध्ये झाड उठत आहे केले काय करता अवघड असते महाराजी हे नामदेव महाराज तिकडे एक देव बा तुम्हाला नाव सांगतो थांबा तशी रात्रभर प्रवास आळंदीला होतो मी रात्रभर प्रवास केला आणि जालन्यात उतरलो बरं का नामदेव महाराज जालन्यात उतरलो सकाळच्या गाडीला जायचं कार्याचं कीर्तन माझं कार्याच्या कीर्तनाला जायचे एसटी गच भरली ज्या एसटीने जायचंय का मला फुल भरली कशाने सगळ्या महिलाच होत्या त्याच्या काय होत्या सगळ्या महिलाच नाव तर होतं त्या गाडीवर बर का पण म्हणलं मला बी त्याच गाडीला जायचं पण म्हणलं ही महिलांसाठी स्पेशल आहे का काय माहिती पण तरी बी म्हणलं आपण कंडक्टरला विचारू म्हणलं कंडक्टर ही गाडी तिकडे चालली मला बी यायचंय पण ही गाडी महिलांसाठी तिकडे लक्ष्मी मंदिर बरं का तुमच्या तिकडं म्हणलं ही लक्ष्म्यांसाठी गाडी का स्पेशल म्हणले तसं काही नाही महाराज तुम्ही बी बसू शकता म्हणलं तुमच्या जवळ जागा मिळेल ना मला म्हणजे हो बसा बसलो गाडी निघाली जसा तसा देव जवळ आला तसा झाड उठलं नाही येत नामदेव महाराज काय म्हणायचं सह्या मी आता वर देवच ऐकला नव्हता मला हा नाही लक्षात आला अजून गावाचं नाव सगळं सांगतो रस्ता सांगू तुम्हाला आंबडच्या ऐकून गोला पांगरीच्या पासून रस्ता आहे बा आला एक लक्षात आलं नाही काय करू गोला पांगरी गाव तिथून रस्ता आहे गाडी निघाली एक साईला उठला एक लागला उड्या हाणायला मग दुसऱ्या निघप मारून दुसरा उठला ना साईला साईलाने बाबा आहे महाराज तुमच्याकडे दुसरा साईला उठला पण मग तिसऱ्या साईलाने काय करायचं आंबाडा गुचडा सोडायचा हा आणि सांगल्या काय पूर्वीच्या महिलांना कधी केस त्या काय कापीत नव्हत्या आता कापी द्यात आता पाठीमा कोण कापी द्यात कोण कापी द्यात हा पड झाले साईल्या म्हणत निम्मी गाडी घेतली बघ आणि सगळा साईल्या उड्या हाणायला लागला गाडीला
असं करता करता अशी गाडी पेटली महाराज. जसा त्या कोंबड्यावर एकदा रोग यायला लागला तशा कोंबड्या पटापटा मारतात ना, तशी अख्खी गाडी ना, अख्खी गाडी साईडने हा, साईडने हा, साईडने हा. मला बी कळाला कुठून देव आला ह्यो साईड्या. मला बी कळाला सायल्याचं गाव जवळ आलो. लय मोठा, एक लय मोठा सायल्या गोड्या हाणायला लागला, पटकन खाली पडायला. म्हणलं आता काय करावं बाबा, हा सायल्या जर आपल्याकडे आला तर आपलं अवघडच होईल, हाल पिटत. मग देवाचं गाव जवळ आलं बा. भोले बाबाच्या जवळ गाव आहे बादी सायलानी बाबाशी. रावणा परांडा दे, हा दर्गा म्हणते. आता शिकली झाली. कारण तुमचा भाग लय पिजलाय तो सगळा. मग सगळा सायल्या म्हणला आता गाव जवळ आलं, एक त्याची उतरली बी म्हणजे बरोबर होईल, काल्याच्या कीर्तनाला जायचंय. सगळा सायल्या उतरला खाली. मग त्याच्या सायल्याने काशी देवाकडे करावं ना, देवाकडे नाही केली, एसटीला फेर धरला. तुम्ही कसा काल धरला होता इथं मंदिरात, तसा त्या गाडीला फेर धरला. मी टाळी गेलो, म्हणलं कंडक्टर गाडी हलवा, बिल द्या, मला कीर्तनाला जायचंय, काल्याचं कीर्तन आहे. ते म्हणले महाराज सायल्या. म्हणजे सायल्या, म्हणजे सायल्या तिकडं जायचं, त्यांनी गाडीला फेर धरलाय. मला कमून म्हणले महाराज सायल्या खाली उतरला, पण तिकडं मराठवाड्यात पिशवीला बॅगला काय म्हणतात नामदेव महाराज, पिशवीला बॅगला थैली, थैली. सायल्या उतरला खाली, पण थैल्या गाडीतच राहिले. म्हणलं आता काय करा, उपकार करा, एवढा करा उपकार. कंडक्टरला म्हणलं आपणच उपकार करा. म्हणजे काय, म्हणजे आपण एक एक त्याचे बॅग देऊन टाकू, थैली देऊन टाकू, आणि राग फेकून द्यायचो. कंडक्टर फेकून द्यायला लागलो, पण ज्या सायल्याची बॅग होती पिशवी, सायल्या महाराज आसला कुठं देव असतोय का. म्हणून तुकोबारा म्हणतात शेंदरी हेंदरी दैवते, कोणाची पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते, मागते शिते अवधान. अरे जे आपल्या पोटासाठी रडतात ते तुम्हाला काय देणार आहे मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात. काय सांगतात, आपुल्या इच्छे आणि का पेडी, काय ते देईल वराडी, कळई आली तयाची जोडी, अल्प रोकडी बुद्धी आधीरा. अरे जे आपल्या पोटासाठी रडतात ते तुम्हाला काय देणार आहे, तुमचं कल्याण करणार नाही, तुम्हाला काही ते देणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमचा देव तसा नाही. आमचा देव विठाला विठाला तुकोबाराय म्हणतात आमचा देव तसा नाही. नाटाच्या प्रमाणामध्ये प्रमाण आहे, अभंगामध्ये तैसानो हे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चंदन, वंदू चरण याती सकळा, आपुल्या इच्छे आणि का पेरी. शेंदरी हेंदरी दैवत हा अभंग आहे, त्याच्यातले चरण आहे ते. हो म्हणले आमचा देव तसा नाही, तैसानो हे नारायण जगव्यापक जनार्दन, तो हा देवांचाही देव, बळीया माझा पंढरीराव. आमचा देव असा आहे की ज्याने हे विश्व निर्माण केले, असा देव आहे ज्याने हे विश्व निर्मिले. महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गा ते धरिले, सत्ता मात्रे अपुलिया, असा आमचा देव आहे. म्हणून म्हणले महाराज तुम्ही सांगताय खरं, पण आम्हाला सांगा ना तुमचा देव कसा आहे. मग
पहिल्या चरणात सांगितला. होय भाविक आमचा देव लई चांगला तुमचा देव तो भोळा आहे. कसा आहे भोळा? भोळ्या असा अर्थ काय होता आणखी? भोळ्याचा अर्थ बावळट. देवाला बावळट म्हणायचे मग हा खेळा नाही याला नाही. ते कीर्तनकार आहे पुढचा भावी कीर्तनकार मला. हा आपला शब्द ध्यानात ठेवा. ज्याच्याकडे हात केला तो कीर्तनकार झाला आतापर्यंत. विठाल आताशी गरुड पूर्ण पारायण चालू आहे. दहाव्याचा पेशनिष्ठ कीर्तनकार, वर्षश्राद्धाचा पेशनिष्ठ कीर्तनकार. महाराज सुरुवातीला हे ठरवलं नाही ना मग लय कीर्तन. असो म्हणले तुमचा देव भोळा आहे. भोळा तसा अर्थ नाही घ्यायचा महाराज. देव आमचा कसा आहे? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची गाणी हे मुकुट सकळमणी धन्य तो जीवी ठो
तेव्हा चतुर तरी चतुराराव, चतुर आहे आमचा देव, फक्त भक्तासाठी बोळा होतो. कोणासाठी? भक्तासाठी बोळा होतो. कोणासाठी? दादा महाराज ऐका, सत्यभामीला वाटलं, सत्यभामीला महिला मंडळ तुम्ही भरपूर एक म्हणून तुमचं सांगितलं पाहिजे ना आदर्श. ऐका, तुमची संख्या भरपूर आहे. सत्यभामीला वाटलं, काय वाटलं सत्यभामीला? सत्यभामीला वाटलं की जन्मजन्मी हाच पती मिळाला पाहिजे. कोणाला वाटलं? झोपल्या नाही तुम्ही? नाही. सत्यभामीला वाटलं जन्मजन्मी हाच पती मिळावा. तुम्ही सुद्धा वडाला प्रदक्षिणा, हे काय द्वारा दिसतो या वडाला मला आहे का नाही? वडाला प्रदक्षिणा घालायची द्वारा घेऊन कशा करता? बोला ना, का लागल्या तुम्ही? नाही, जन्मजन्मी हाच पती मिळावा. मला वाटतं एखादी बिचारी बळच येत असेल बा. जर रोज गडी लेझिम खेळत येणारा असला तर ती कसा द्वारा करून उठली मग हाय का नाही? काय घोटाळा? पण सत्यभामीने डोकं लावलं, काय जन्मजन्मी हाच पती मिळाला पाहिजे, याकरता काय केलं पाहिजे? म्हणलं कोणाला विचारायचं? कोणाला विचारायचं म्हणल्यावर लगेच इकडे फोन लागतच होता लगेच. कोणाला? श्रीमन्नारायण. शिडी होती त्यांना साईनाथ महाराज आणते ना, आणते लगेच रेन धरायचं. नारद महर्षी हजर झाले होते. श्रीमन्नारायण. सत्यभामी वाटलं बरं झालं नारद महर्षी आले. म्हणजे बरं झालं तुम्ही आलात. म्हणजे काय माते? म्हणले काहीच नाही, एक प्रश्न होता माझा, जन्मजन्मी हाच पती मिळाला पाहिजे, या करता काय करायला पाहिजे? नारद महर्षी म्हणले, देवाची खुनाखुनी नारद महर्षीचं भक्ताचं त्यांचं त्यांना कळलं होतं. नारद महर्षीला खुनवलं देवाने, हिची जिरवलीच पाहिजे जरा. मग म्हणले काही नाही माते, सोपं आहे. या जन्मामध्ये जर पतिदान केला तर पुढच्या जन्मात हाच पती मिळवतो. देवाला फक्त या पटाव कोणीतरी फक्त असं असं केलं का असं असं होते, लगेच रेडी बा. दिल्याच पडत नाही त्या देवाच्या बायका ढिल्या नाही पडल्या. मग म्हणले पण दान करायचं कोणाला? नारद महर्षी म्हणले कशाला लांब जायचे, मी कशाला आहे, ब्राह्मणच आहे नाही, मला दान करा, मला दान करा. म्हणले दान करा, संकल्प सोडा. संकल्प म्हणजे तसं दान नसते, ते संकल्प सोडावं लागत. आपण जेवणाला गेलो संकल्प सोडतो नाही रोडे मार. हा, मग आपण सुद्धा आशीर्वाद द्यायचा, अन्नदाता सुखी भव. म्हणजे संकल्प सोडावं लागल. एकटीने केली तिला मागचा पुढचा विचारच केला नाही. आपण एकट्याचे का अजून बाकी माग काहीच विचार नाही केला, कारण तिला सुंदरपणाचा अभिमान होता महाराज. नारद महर्षीने संकल्प सोडला, सोडून घेतला तिच्याकडून. ब्रह्मार्पण सोडला संकल्प. कृष्णा देवा चला. देवाने विचारलं कुठं जायचं? म्हणले काही नाही, चला आपल्या घरी. आपल्या घरी म्हणले कशा कर? म्हणले काही नाही, सत्यभामी मातेनं तुम्हाला दान करून टाकलंय, मला आता संकल्प सोडलाय, आता चला. म्हणले काय करू? म्हणले आता काम करावं लागेल. घ्या चपला. खडावा घेतल्या कोणाच्या? नारद महर्षीच्या. आणि घेतल्या कोण? म्हणले हातात नाही, डोक्यावर घ्या. नारद महर्षी बी ऐकत आयडिया करायची म्हणून घेतल्या डोक्यावर आणि निघाले. चपला घेऊन निघाले. नारद महर्षीच्या घरी गेले. इकडे सगळ्या राण्यांना कळलं सत्यभामाने देवाला दान केलं. सगळ्यालाच कळलं. बाकीच्या म्हणायच्या हिचे एकटेच देव आहेत का, आमचे नाहीत का? ह्या लागल्या भांडायला. रुक्मिणी आई साहेबांपर्यंत निरोप गेला. रुक्मिणी आई साहेब म्हणले काय झालंय? सत्यभामेने दान केलं एवढंच ना, काळजी करू नका, शांत राहा. पण सत्यभामेने दान केल्यानंतर मग रुक्मिणी आई साहेब तिथे गेल्या. सत्यभामाच्या मोती ह्या तिथे गेल्या. देवाचं काम चटणी वाटायचं काम चालू होतं. काय चटणी वाटायचं काम चालू होतं. नारद महर्षी म्हणायचे देवा चटणी. देव म्हणायची झाली. नारद महर्षी तयार झाली. चटणी रुक्मिणी जवळ गेली. रुक्मिणी पाहते कधीच काम केलं नाही आणि चटणी वाटी घेत. काय करते? चटणी वाटी घेत.
देव लटकत म्हणायचे रुक्मिणी मला चटणी वाटी येते का नाही. चटणीतलं पोट पुडवलं ना असं रुक्मिणीला खाऊ घातलं. मिठाचा पत्ता नाही, मिठाचा पत्ता नाही. मग त्याच्यासाठी प्रमाण आहे महाराज. सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी. हे शेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. भक्ताच्या पादुका डोक्यावर घेतो म्हणजे घोडा होतो महाराज. तेवढ्या काय होतो? घोडा होतो. म्हणून आमचा देव कसा आहे? घोडा आहे. पुढचा भाग वेगळा आहे. आमचा देव देऊन टाका, द्यायला तयार आहे, पण सोनं द्यावं लागेल भारोभार. सगळं सत्यभामीने सोनं आणलं, सोनं भारोभार मांडलं. अजिबात देव बराबरीचा पाहिना. मग सगळ्यांनी प्रयत्न केले महाराज. मग रुक्मिणी आई साहेबाला सगळ्यांनी विनंती केली, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. तुळशी पत्रे पारडी ठेवे का, माधव झाला बरोबरीचा, उठा की चला. रुक्मिणी भक्तासाठी तो घोडा होतो म्हणले. कळलं महाराज, तुमचा देव भाविकही होतो. भाविक आहे तुमचा देव म्हणजे आमचा देव भाविक आहे. केवळ संतासाठी भाविक होतो आणि संतासाठी भक्तासाठीच तो उभा आहे. उभा भाविकासाठी. विठू कैवल्याचा गाभा. भक्तासाठी भाविक होतो. नव्हे नव्हे जिथं जिथं संत महात्मे येतात तिथं तो वैकुंठावरून खाली येतो. महाराज यांना तरी काय कळत होतं मला. तुम्ही ना हा उघड करणार म्हणून तर मला कीर्तन करणार. ज्या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, ते लक्ष्मी सहित शोभी नारायण. भाविकही देव होतो. घोडा आहे, भाविक आहे. म्हणले महाराज तुमचा देव काही जुना आहे. अहो जुनाच आहे आमचा देव. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा आमचा देव होता. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा अवघे शून्य जे होते पाही, कानोबा तिरी तिरी ती. आमचा देव कसा आहे? जुना आहे. विठ्ठल पुढीचे दैवत, विठ्ठल विठ्ठल पुण्याचे पुरुषार्थ, आवडी मात विठ्ठला. आमचा जुनाट जुगादीची जुनाट आमचा देव आहे. म्हणून आमचा देव भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे. म्हणले तुमचा देव चांगला कसा? आमचा देव चांगला सुद्धा आहे. चांगला कसा आहे? इतका सुंदर आहे महाराज. राजस सकुमार मधनच पुतळा,
रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवत चंदनाची उटी. सुंदर आहे आमचा देव. पाहिली या वेद लावी पैसे जीवी जळून या. निश्चितप्रमाणे ते तुम्हाला चाललंय बरं का. तुम्ही म्हणून बाबा मध्ये काही सांगा ना, पण पुरावा तर दिला पाहिजे ना तुम्हाला. मग देव सुंदर आहे आमचा. पांडुरंग कांती दिवे तेज झळकती रत्न खेळ पाकती प्रभा गणित लावण्य तेज कुंडाळले. ओ एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. त्या गवळणी सुद्धा जर पाहिला तर त्यांचं मन वेधून घेण्याची ताकद आमच्या देवात आहे. पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंद. सरळ सरळ म्हणत चालू बरं का महाराज साईनाथ महाराज. टायमिंग मुळे पळतोय. म्हणून इतका देव आमचा सुंदर आहे. भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. म्हणून भोळे भाविक आहे, जुनाट चांगले. भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. आम्ही जशा प्रकारची भक्ती करू तशा प्रकारचा तो होतो. विठाला विठाला जशी भक्ती करू तशा प्रकारचा तो होतो. ऐका, ज्यावेळेस बंदी खाण्यामध्ये वसुदेव देवकीला टाकलं आणि वसुदेव देवकीला बंदी खाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी आता कीर्तनामध्ये लेकरं लवकर होते. 6 लेकरं झाली हो. 6 मारी दुराचारी. 7वा गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये घेऊन घातला. 8वे भगवान 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेच्या समोर उभा राहिली. देवकी मातेने सांगितलं, देवा अरे याच्याकरता तपश्चर्या केली की तू आमच्या पोटी जन्माला यावं, पण तू 8 वर्षाची मूर्ती एकदम माझ्या समोर उभा राहिला. जर 8 वर्षाचा जर माझ्या समोर उभा राहिला तर माझा मुलगा तुला कोणी म्हणणार? झोपले नाही तुम्ही? आचले की एखाद्या माता माऊलीच्या पुढे उभा राहिला 8 वर्षाचा, म्हणले मी तो मुलगा आहे, जमल का? जमणार नाही. म्हणले देवा हे जमणार नाही, तुला लहान व्हावं लागत. म्हणले मी ना लहान होतो. देव काय झाले? लहान झाले. पुढे ऐका, हळूहळू देव रांगायला लागले आणि रांगत असताना काय झालं? कृष्ण कन्हैया रडायला लागले. सगळं नाना प्रकारचं सगळं काही करून पाहिलं, पण रडत काय? रडते माझे बाळकाने समजाविता राहिना. नाना परी घेत छंद परे उगा राहिना. हा रडत असे सुंदर सुंदर नेत्रा वाटे वायवंद याचा डोळा लागेना. कीर्तनकार झाला याचा डोळा लागेना. सगळ्या प्रकारचं करून पाहिले, पण मग रडता राहिना म्हटल्यानंतर राधेला आवाज दिला. कोणाला? झोपले नाही तुम्ही? राधे राधे गे श्याम सुंदरा मेया कथन करी आपुरी मंदिरा. राधे राधे गे श्याम सुंदरा, राधे राधे गे श्याम सुंदरा. काय झालंय आता? वाजवणारा तयार आहे, म्हणणारे तयार आहे, पण टायमिंग मुळे मी म्हणून द्यायला. आता काय करणार? राधेला घेऊन जा म्हटलं. राधेला घेऊन राधा कृष्णाला घेऊन गेली. कृष्णाला घेऊन गेल्यानंतर लहान कृष्ण आहे,
राधेने त्याच्या सगळ्या गप्पा आणायला सुरुवात केली. कृष्णा, लाला, कन्हैया, अरे इतका लहान आहे का तुझ्या बरोबर गप्पा गोष्टी कशा करायच्या? तू मोठा झाला तर बरं होईल, मोठा झाला तर बरं होईल. कृष्णा, खरंच रे लय गप्पा करावं वाटतं, तू लईच लहान आहे. मग लहान आहे, बऱ्याच वेळ विनंती केल्यानंतर लहान कृष्ण मोठा झाला. काय झाला? झोपले नाही तुम्ही, टाइम झाला नाही. लहान कृष्ण मोठा झाला. मोठा झाल्यानंतर राधेने कडी लावून घेतली, भक्तीच्या गोष्टी सुरू झाल्या. कशाच्या? भक्तीच्या, प्रेमाच्या गोष्टी सुरू झाल्या बोलायला. आणि बोलायला सुरुवात झाली आणि लगेच कडीचा आवाज आला, राधे दरवाजा उघड. कडी वाजली. कडी वाजल्यानंतर काय तिच्या डोक्यात आलं? हा, या कॅशिट, पहिल्या कॅशिट वाल्या गवळणीवाल्याने लय अवघड केलंय मला. कृष्णच नवरा समजून बसली. कोणाचा? राधेचा. राधे, चल माझ्या गावाला जाऊ. अरे असं काय गवळण येते या? वाकुरी टाक साडा. कोणत्या गवळण येत? मला बऱ्याच येतात त्या, पण नुसतं टोक टोक येत तिथं, सगळं नाही येत, शेपक येत नाही त्या. मग राधेच्या पतीचा आवाज आला, राधे दरवाजा उघड. राधा घाबरली. राधेला वाटलं लहान होता ते बरं होतं, आपण म्हणलो मोठा होय, आता काय करायचं? कृष्णा, अरे माझा पती आला रे, तू लहान हो, आता लहान हो. कृष्णाने सांगितलं, राधे तू विनंती करू 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 मला मोठं व्हायला लागलं. आता मोठं व्हायचा मन तर मला येत होता, पण आता लहान व्हायचा मन तर मला येत नाही. राधा घाबरली ना. मग देवाची विनंती केली. देवाई के रे विनंती, मत नको रे मोरे, आतया इच्छा गती, हे जिसू या वैष्णवाचे घरी, प्रेम सुखाईच्या घरी, आहे ते भावी, करतो काय बंदामध्ये ताकद आहे महाराज. वाजा वाटते, मना वाटते की नाही? घोडा अभंग आहे महाराज. देवाची विनंती करू लागली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगना अविनाशा. देवा, अरे तूच आमचा माय बाप आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विना चाड नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरी. देवाची विनंती केल्याबरोबर देव कसा झाला? लहान झाला. जशा प्रकारची भक्ती करू तशा प्रकारचा तो भगवान परमात्मा होतो. विठाला 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 हो, जशा प्रकारची भक्ती करू तशा प्रकारचा तो भगवान परमात्मा होतो महाराज. म्हणून भोळी भाविके जुनाट चांगली, होय तैशी केली भक्ती भावी. जशा प्रकारची भक्ती करू तशा प्रकारचा होतो. मला सांगायचं आला बरं का, कारण माझं घड्याळ नसते. नाही हातात देऊ नका ते, कधी घातलंच नाही आयुष्यभर, घालायची मी काय का नाही, त्याच्याकडे लक्ष जातं. असो, जशा प्रकारची भक्ती करू तशा प्रकारचा होतो. ऐका आता शेवटच्या चरणात सांगत होता आहे असे. ब्राह्मण काका एक रोज गंगेवर जायचे आणि रोज गंगेवर गेले का काय, गंगेत मध्ये गेल्यानंतर असं हातात पाणी घ्यायचं, थोडस आचमन करायचं, डोळ्याला पाणी लावायचं बरं का. आणि गंगेमध्ये गेल्यानंतर काय करायचं, असं नाक दाबायचं, बुडी मारायची. आपण चंद्रभागेत गेल्यावर करतो का नाही तसं? चंद्रभागेत गेल्यावर बुडी मारतो का नाही? पण लोक बुडते म्हणून पाणी कमी सोडी देते. पाणी कमी सोडते तोडे महाराज, तरी लोक भुगत येत. ह्यावेळेस मी पाहिलं
2-3 गडी 100 खेळत होते. कमन माहितीये का, निश्चय पाहिजे इकडे तिकडं, इकडून तिकडे जायचे, तिकडून इकडे यायचे. आमची दिदी गेलेली तिथं म्हणलं बरोबर ही हुकली बर का, म्हणजे कसं काय म्हणलं बा तुम्ही कवर हिंडा दिली. बऱ्याच वेळ हिंडली पण मिळत लागा ना. मला काय झालं, हरले का हा महाराज माणूस इथं उभा केला पुढे गेला काय. म्हणलं धर्मशाळाची जागा माहिती का, म्हणलं माहितीये. म्हणून तसंच निघा. मावळ्या सुद्धा अहो आंघोळीला गेल्यावर भान पाहिजे, चंद्रबागेत गेल्यावर काहीतरी फुल पाहिजे, काय नाही तिकडं जाते लांब. खोल पाणी असन, चांगलं पाणी असन, चांगलं पासून बरंच लांब जाते. त्या लाईटीच्या फोकासाने काय होतं, यांनी उडी मारली आणि प्रकाशामुळे पिकत हा मावळ्या बी निघाल्यात. मग सकाट व्हायला एका मागे पाहिलं ते. आणि त्या लक्ष्मणाजवळ कपडे दिलेले होते. लक्ष्मण सापडा, लक्ष्मण कशाचा काय कशा अवघड आहे महाराज. विठाला विठाला ब्राह्मण काका रोज नित्य नियमाने नाक दाबून मुडी नाक दाबायचं, पुडी मारायची. पण एक मेंढपाळ तिला आला. मेंढपाळ म्हणला नाक दाबून पुडी का मारते म्हणे काका. हो मी बऱ्याच दिवसापासून पाहतो, पण आपण काकाला कधी विचारलं. मी बोलतोय का शौर्याच्यावर ध्यान ठेवा बरं का. जशा प्रकारची भक्ती करू तशा प्रकारचा तो भेटतो, प्राप्त होतो. म्हणून त्या ठिकाणी हा काका जवळ गेला मेंढपाळ. म्हणले काका तुम्ही नाक दाबून बुडी मारता म्हणजे काय करता बरं. आता काकाला वाटलं हे मेंढ्या सगळी ते मेंढीचं दूध पितंय, हे मंदार कोदीचं, याला काय सांग तुला करायचंय काय. मी दार दाबून बुडी मारू नाही तर काय करू. काका काय ऐकायलाच तयार नाही. काका ऐकायला तयार म्हणजे काय, मेंढपाळ होता महाराज, अशी फरची कोरड होती त्याच्याकडं. म्हणजे काका सांगा का कसं नाही का पाहिलं बा. काकाला वाटलं माझी काय सांगावं याचं आड मोठ्याचं. म्हणले अरे नाक दाबून बुडी माझे काय देव भेटतो. काय भेटतो, देव भेटतो. देव भेटतो म्हटल्यानंतर काका निघून गेले. आणि यांनी विचार केला उद्या आता आपण निश्चय करायचा, आपण सुद्धा नाक दाबून बुडी मारायची, देव भेटला पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी गंगे दादा नाक दाबलं. म्हणला देवा तू कसल्या प्रकारचा आहे मी काय पाहिलेला, तुझी माझी काही ओळख नाही, अजिबात परिचय नाही. पण आई काकाला जसं भेटतो तसा तुम्हाला भेटला पाहिजे. नाक दाबून बुडी मारली, बराच वेळ राहिला. बंधम वाकला, परत वर आला. मला जरा अवघडच देव भेटायचं रे. मग पण परत निश्चय केला. म्हणजे जीव गेला तरी हरकत, गेला तर गेला, देह जावो अथवा राहो. नाक दाबलं बुडी मार. हे देवा कसल्या प्रकारचा आहे मला माहित नाही, तुझी माझी ओळख नाही. पण आता नाक दाबून बुडी मारलेली आहे, जीव गेला तरी चालेल, पण आता तुम्हाला भेटला पाहिजे. निश्चय केला. बराच वेळ पाण्यात राहिला. देव मला हा भक्त जरा आड मोठाच आहे, नमुन्यावरी मरण. देव आला ना खाली, बुडी मारलेली बाजू बाहेर काढला. म्हणजे हो बाहेर, असा कुठं आड मोठा असतो का. म्हणजे काय मग भेटत, म्हणजे तू कोण आहे पण. देवाला विचारतोय हा तू कोण आहे. म्हणजे अरे मी देव आहे ना, माझ्यासाठी बुडी मारित होता ना तू. म्हणजे तुझ्यासाठी, म्हणजे पण तुझा माझं काय परिचय नाही, तुझी माझी काय ओळख नाही. मग म्हणजे तू इथं उभा राहा गंगेच्या किनारी. देवाला गंगेच्या किनारी उभा केला. देवाला बी भक्त असा मिळाला नव्हता आतापर्यंत. म्हणजे कुठं चालला. म्हणले ज्याला रोज तू दिसतो त्याला त्याच्याकडे चाललो. म्हणजे कोणाकडे. म्हणजे काकाकडं. देव मला कवा काकाला भेटलोय मी, भेटलोच नाही. हा काकाकडे गेला. म्हणजे काका चला, काका चला. म्हणजे पुढे. म्हणजे देव आलाय गंगेची किनारी. म्हणजे हे लागलं करा तळ्या तुला. अरे माझं आयुष्य गेलं, काळ्याचे पांढरे झाले, मला देव भेटला नाही. आणि तू म्हणतो देव भेटला. अहो खरंच भेटलाय, चला. काका काय यायला तयार नाही. काका येत नाही, त्यांनी पहिलंच कुऱ्हाड घेतली. काका येतं मग कसं. काका काना त्याच्या बरोबर आले, गंगेच्या किनारे आले. गंगेच्या किनारे आल्यानंतर म्हणले काका हाच देव आहे का. काकाला दिसाना, काकाला दिसत नाही. म्हणले अरे मग देवच दिसाना मला. म्हणजे हे काही उभं आहे, तुमचे काय डोळे गेले का. म्हणजे डोळे नाही मग सांगेल, पण मला दिसाना. मग देव ते मेंढपाळ म्हणला देवा जर काकाला दिसलं तर बरं आहे, नाही तर परत पुढे मारेन. काकाच्या पुढे उभाच राहिला देव. हो काकाने देवाचं दर्शन नाही केलं. मग पहिलं मेंढपाळाचं दर्शन केलं. भोळे भाविक सांगणे भोळी देशी
भक्ती व्हावी म्हणून आम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता नाही मनोनी चिंता नाही आम्हा दासा न भिवो गर्भवासा जन्म घेता आम्हाला म्हणून नाही काही चिंता सरळ सरळ सांगतो तुझी आमचा माता पिता बहीण बंधू आणि चुलता आणि गगोता सर्व ठाई म्हणून आम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता नाही देवाने प्रवेश गोकुळात केला की चिंता ती पळाली गोकुळाबाहेरी या गोकुळामध्ये देव आला का मग चिंता राहत नाही म्हणून चिंता नाही आम्हा दासा न भियो गर्भवासा जन्म घेता गर्भवासाचं सुद्धा भीती नाही आम्हाला का गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझी म्हणून मनोनी चिंता नाही आम्हा दासा न भियो गर्भवासा जन्म घेता नवे विठाल विठाल म्हणून कुठल्याच प्रकारची चिंता नाही आपल्या इच्छा करू गोदारोळ आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे येऊ आणि आमच्याच इच्छेप्रमाणे जाऊ कारण संत माते येतानाही स्वतंत्र आहेत आणि जातानाही स्वतंत्र आहेत जीवाला कर्माप्रमाणे जावं लागतं देवाला आणावं लागतं आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी देवाला आणावं लागतं जीवाला कर्मानुसार यावं लागतं आणि संत स्वतःहून येतात आणि स्वतःहून जातात महाराज कोणाचं घडलंय असं कारण पुरावा तर द्यावाच लागेल आता म्हणून ऐका नाथ महाराज गेले मग त्यांची भावकी घेऊन निघाली पण भावकीमध्ये चर्चा झाली मस वाकडा राहिला नाथ आयुष्यभर पण आपल्या खांद्यावर चालला नाथ तिरडीवरच उठून बसली म्हणजे थांबा बाकीचे म्हणले भूत आलं बाबा म्हणजे भूतभीत काही नाही मी खरोखर नाथ हे खाली द्यावा तुमच्या खांद्यावर जायचं नाही मला मी पाहिजे नाथ मग परत बऱ्याच दिवसांनी नाथ महाराज गेले भावकी चर्चा झाली म्हणजे आपल्यालाच न्यावं लागेल आता कोणी काय बोलू नका निघाले बऱ्याच लांबवर आले पण बऱ्याच दिवसांनी एका बाईची पोरगी नांदायला चालली होती हे प्रेस समोरून हे मुलगी समोरून बाई म्हणली कोण गेलं म्हणले नाथ महाराज घरी काय मारायला येळ आली माई पोरगी नांदायला चालली नाथ महाराज मी नाथ महाराज तिरडीवरच उठून बसले म्हणले बाई तू ही पोरगी आधी वाटायला मी नंतर जाईन मग असं म्हटल्यानंतर नाथ उठून बसले ना बाकीचे भावकीचे म्हणले आम्ही काहीच बोललो नाही महाराज म्हणले तुम्ही काहीच बोलले नाही पण ही 50% उठली ना नाही समजलं तुम्हाला हा मग ही 50% उठली म्हणले नंतर जाईल मग नाथ महाराज स्वतः गंगेमध्ये गेले कमळ तिथं तयार झालं तेच कमळ आणलं आणि मग गंगेच्या तिथं नाथ महाराजांची समाधी तिथं दिली म्हणून संत स्वतंत्र आहेत आपुल्या इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखी म्हणून चिंता नाही नवे गर्भवासा जन्म घेता नवे देवही आम्हाला विसरत नाही आणि आम्हीही त्या देवाला विसरत नाही तुका म्हणे आम्हा देवाचा सांगा नाही विसंबत एरेरा म्हणून त्या देवाचं भजन करा विठोबा
जसे केले भक्ती भावे मनोमनी चिंता नाही आम्हाला असा भेव गर्भा असा जन्म घेता पुढे इच्छा सर्व काळ सर्व लोकी तुका म्हणे आम्हा देवाचा सांगत नाही विसंगत हिरा मनोमनी चिंता नाही आम्हाला असा भेव गर्भा असा जन्म घेता असो झालेली शिवा हनुमंतरायाच्या चरणी पद्मावती मातेच्या चरणी सर्व माता भगिनी पुरुष मंडळी आमचं सर्व भजनी मंडळ सर्वच पुष्परीचं भजनी मंडळ रोढे महाराज हसू नका बरं का खरंच चांगलं होत असते रोढे महाराज हरिभक्त परायण साईनाथ महाराज हो साईनाथ महाराज गोड म्हणतात महाराज गोड कोणचा आवाज आहे मी सुरुवातीलाच त्यांची चाल गाऊन दाखवली महाराज साई बाबा बोलो साईनाथ बोलो साई बाबा बोलो साईनाथ गोड आवाज आहे महाराज टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी नामदेव महाराज हरिभक्त परायण माऊली महाराज विनेकरी सोबदार काय गोंडस आहेत महाराज सोबदार गोड महाराज ते काल त्यांना घाबरून गेलं तर शिकवलं शायद नाही तसं काय नाही बोललं नाही पाहिजे म्हणून विनेकरी सुद्धा टाळकरी आमचे विद्यार्थी मंडळ असाच होतो मी ह्या गाड्यावानी पण नाही पांडुरंगासारखा दिसते गोड आहे महाराज त्याच्या गावात सुद्धा काकरा केलाय मी वर्ष गावाला पुणे जिल्ह्यामध्ये मावळा म्हणून असो सिस्टीम सुद्धा तांबळी सुंदर आहे बरं का या ठिकाणी आपलं निस्तेव हा विठ्ठल माझा झिरो नाही सुंदर असं महाराज दिवसभर शाळा करायची आणि इथं आल्यानंतर सेवा करायची म्हणून या ठिकाणी चोपदार पेटी मास्टर मृदंगाचारी सर्वांच वाकडी का नीट देव जाणे बरं का या अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा दावा नाही कारण ही संतांची वाणी आहे म्हणून सगळे श्रोते मंडळी माता भगिनी हरिपाठाला बी येत बरं का आणि पारायणाला सुद्धा माता भगिनी महाराज कीर्तनाला सुद्धा माता भगिनी सगळ्या बाबतीत संख्या भरपूर आहे महाराज याची परमार्थाला एक नंबर महाराज परमार्थाला एक नंबर आहे म्हणून साईनाथ महाराज घर फोडायला नाही तसं नाही असं पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करायची आणि शिवेला पूर्ण विराम द्यायचा आहे ऐका हा एकल्याचा खेळ नाही म्हणून सगळ्याला एक विनंती गड्या अरे असं एक वर्गणी दिली पाहिजे सगळ्यांनी माहितीये का एक ध्यानात ठेवा डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर जर म्हणला ना 50,000चं इंजेक्शन कोरोना दिलं नाही का आपण 1500चं इंजेक्शन आपण 50,000 दिले का नाही मग डॉक्टर कडे वकिलाकडे गेल्यानंतर हाय काही नाही आहे का नाही ते आपल्याकडून बळच घेतात मेलेल्या पेशंटचे सुद्धा पैसे घेतात वा आहे का नाही महाराज आपला सगळेच विषय झाला ना म्हणून इथं द्या तेव्हा ते काम येईल महाराज एका हाताने दिलं तर भगवान परमात्मा 1000 हातून आपल्याला दक्षिणमुखी मारुती आहे ना अजून एक सूचना महाराज वेळ घेतो बरं कोणासाठी आपलं शेवटचं जे कीर्तन आहे काल्याचं हरिभक्त परायण प्रकाश नंदगिरी महाराज देवगड संस्थान सगळ्यांना विनंती माता माऊलींनी पायाला हात लावायचा नाही मिरवणूक त्यांची काढायची आपल्याला पण एक ध्यानात ठेवा ती साक्षात्कारी व्यक्ती त्या माणसाला हनुमंतराय प्रसन्न आहेत कारण वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत मी सांभाळलंय त्यांना आळंदीत पण वृंदावनला गेली ऋषिकेशला गेली तपश्चर्या केली साधना केली हनुमंतरायला प्रसन्न करून घेतलं हनुमानगडावर श्रीरामपूर रोडला तिथं भास्करगिरी बाबांनी त्यांना बसवलं पण नंतर भास्करगिरी बाबांनाही स्वप्न पडलं आणि प्रकाश नंदगिरी महाराजांनाही स्वप्न पडलं काय पडलं ऐका भास्करगिरी बाबांना दत्त महाराजांचं स्वप्न पडलं कारण भास्करगिरी महाराज असे दिसत येत दुपारी सकाळी वेगळे दिसत येत दुपारी वेगळे दिसते संध्याकाळी वेगळे दिसते दत्त अवतार दिसत होता त्यांचा म्हणून भास्करगिरी महाराजांना दत्त महाराजांनी सांगितलं की प्रकाशनंद गिरीला तुमच्या पाठीमागे उत्तराधिकारी म्हणून बसवा असं स्वप्न भास्करगिरी महाराजांना पडलं भास्करगिरी महाराज रडायला लागले काय देवाचे उपाय तिकडं प्रकाशनंद गिरीला स्वप्न पडलं पाठ 4लाच की तुम्हाला भास्करगिरी महाराजांच्या पाठीमागे उत्तराधिकारी म्हणून तुम्हाला तिथं बसावं लागेल म्हणून
महाराज पाट 4लाच तिथून हल्ले. भास्करगिरी महाराज हनुमानगडाला गेले आणि म्हणले चला गादीवर बसायला. दोघं एकामेकाकडे पाहून रडायला लागले. महाराज दत्त महाराज प्रसन्न झाले. दोघं एकामेकाकडे पाहून रडतात आणि नंतर म्हणले बाबा मी येतो येतो म्हटल्यानंतर ते बाबा परत आले आणि मग मला फोन केला. म्हणले उगले महाराज तुम्हाला यावं लागत आहे. मग हनुमानगडावर मी गेलो. गळ्यात पडून महात्मा रडायला लागला. महाराज म्हणलं भास्करगिरी बाबाला दत्त महाराज प्रसन्न झाले. काय करू मी गादीवर बसू का नको, कारण थोडस वय माझे मी त्यांच्यापेक्षा मोठा असल्यामुळं. म्हणले काय करू. म्हणलं असं भाग्यामध्ये भाग्याचा उदय हे जोडी संत पाय तुम्हाला भगवंताचं दर्शन झालंय. निश्चित तुम्ही त्या गादीवर बसा तुमचं कल्याण होईल. आजही माझ्याकडे भोपळे बरं का हनुमानगडाचे. मग भास्करगिरी महाराजांनी त्यांना देवगडला नेलं. देवगडला नेल्यानंतर ऋषिकेश वृंदावन अयोध्या काशी मथुरा चौकडले हिमालयामधले जे साधू असतील तेवढे साधू देवगडला बोलवले. होम हवन केलं. तिथं दीक्षा दिली. मग त्यांना गादीवर बसवलं. गादीवर बसणं एवढं सोपं नाही. परत प्रयागराजला कुंभामध्ये घेऊन गेले आणि कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर तिथं सुद्धा प्रकाशनंदगिरीला काय दिली दीक्षा त्या ठिकाणी दिली. असा महात्मा आपल्याकडे येणार आहे म्हणून सगळ्याला विनंती आहे एवढी संख्या नाही, संख्या अजून वाढवा आणि एक करा. कोणी सुद्धा हात लावायचा नाही. सगळ्यांनी लांबून दर्शन करायचं आणि त्या महात्म्याचा आदर करायचा. हे महात्म्याचं असं असतं थोडस जरी चुकीचं त्यांना कळलं का ते थांबत नाही. अशी ती महात्म्य आहेत. म्हणून आपलं भाग्य आहे की आपण भाग्यवान आहोत. म्हणून सर्वांना सांगा आणि सर्वांनीच काल्याचा माऊलीचं कसं आहे, माऊलीचं गोड बोल नाही महाराज. तुमच्यावर बी दत्त महाराजांची कृपा झाली, हनुमंतरायाची कृपा झाली म्हणून महाराज इथे येत आहेत बरं का. हा एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही महाराज. माऊलीने तिथं गेल्या गेल्या मला फोन केला. म्हणलं माऊली मला आधीच सांगायचं, आमच्या इथं सुद्धा दरवर्षी कीर्तन असते. माऊलीला मी फोटो टाकलेत, राघुदाजीला सुद्धा मी फोटो टाकलेत. आमची इथले भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली होती आणि रथ लावून 70 गुणी रांगोळी लागली होती आम्हाला. 5-5.5 हजार झेंडे सगळ्याच्या घरात भगवे उपरणे थाटमाट केलता महाराज आम्ही अशा महात्म्याचा. कारण त्यांचं दर्शन नाही कीर्तन झालं तरी चालत, पण नुसतं दर्शन जरी लांबून झालं तर आपल्या गावाचा कल्याण झालं. म्हणून त्या दिवशी सर्वांनी नियमाचं पालन करा आणि आपापली वर असे मोठाले महात्मे आणलेत ना महाराज ह्याला करा ना, त्याचं कौतुक केलं पाहिजे. आपण कौतुक केलं पाहिजे महाराज. एवढं सोपं वाटलं काय ते सोपं नाही महाराज. किती जण येडे घालतात पण तारीख भेटत नाही बरं का. तारीख भेटत नाही म्हणून आपल्याला भेटली. माझ्याकडून थोडा वेळ ज्यादा झाला त्याबद्दल सर्वांची माफी मागतो आणि शिवेला या ठिकाणी पूर्ण प्रबंधित